Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science Standard 12, Paper 2nd, Unit number 4, Rabi Oilseed Crop. In Rabi Oilseed Crop, second crop is a linseed crop or flax. Cultivation of linseed or flax crop. Lecture number 1. In previous lecture, explain the safflower cultivation of safflower crop. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या अगोदरचे जे लेक्चर झाले ते आपले युनिट नंबर 4 मध्ये ते आपण रबी ऑइल सीड क्रॉप मध्ये सॅफ्लावर क्रॉप कल्टिवेशन ऑफ सॅफ्लावर याबद्दल पूर्ण आपण बघितलेलं आहे, एक्सरसाइज सुद्धा घेतलेली आहे. तर आपण युनिट नंबर 4 मध्ये रबी ऑइल सीड क्रॉप मधलं सेकंड क्रॉप जी आहे, जे लिनसीड ज्याला आपण फ्लॅक्स म्हणतो, तर ते आज आपण बघणार आहोत. तर लिनसीड और फ्लॅक्स, कॉमन नेम जवस और अळशी और अलसी, बॉटॅनिकल नेम लिनम यूसीटॅटिसिमम. इथे कॅपिटल आलेलं आहे, स्मॉल पाहिजे यू, काय पाहिजे स्मॉल. लिनम यूसीटॅटिसिमम इज अ बॉटॅनिकल नेम ऑफ linseed or flax. Family is Liniaceae. Origin is Afghanistan. तर लिनसीड हे क्रॉप सुद्धा मायनर क्रॉप आहे. यावर 2 मार्काचा विचारू शकतात, काही वेळेला 4 मार्काचाही विचारू शकतात, परंतु आतापर्यंत 4 मार्काचं विचारलेलं नाही. आपण मायनर क्रॉप ग्राह्य धरतो. मायनर क्रॉप म्हणजेच 2 मार्काचं या क्रॉपवर विचारलं जातं किंवा 1 मार्काचं एखादी ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं. तर टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये आणि शॉर्ट नोट्समध्ये या क्रॉपवर प्रश्न विचारतात. तर बॉटनिकल नेम, ओरिजिन, फॅमिली हे फिल इन द ब्लँकसाठी किंवा टॅब्युलर इन्फॉर्मेशनसाठी विचारतात. तर लिनसीड ही आहे लिनसीडचं सीड, ज्याला आपण जवस असं म्हणतो. जवसाची चटणी खाल्ला असाल तुम्ही, तर 2 रंगाचे बियाणं असतात. व्हेरायटीवर डिपेंड आहे, एक डार्क असते, एक लाईट असते. तर हे जवसचं बियाणं, जवस. तर हे पीक आहे जवसाचं. या पद्धतीनं पीक येतं. तर एक कोथिंबीर सारखे झाडं येतात, जास्त मोठे येत नाही, आणि या झाडाची फुलं या पद्धतीनं असतात. आणि हे कॅप्सूल, या फुलापासनं हे कॅप्सूल तयार होतं. या कॅप्सूलमध्ये धान्य भरलेलं असतं. याला आपण काय म्हणणार, कॅप्सूल म्हणणार. त्यालाच आपण काय म्हणतो, आणखीन बोंड म्हणतो आहे ना. कशाचं बोंड, लिनसीडचं बोंड आहे ना, जवसाचं बोंड. या बोंडामध्ये धान्य भरलेलं असतं. तर पीक फार नाजूक असतं, ते स्टेम वगैरे नाजूक असतं, मोठं असं राहत नाही. तर या पद्धतीचं पीक असतं बोंड अवस्थेमध्ये. नंतर हे मॅच्युअर अवस्थेमध्ये, हे फुल्ली मॅच्युअर या पद्धतीनं बोंड फुटतात, त्याच्यामध्ये धान्य असतं. तर बघितलं लिनसीड क्रॉप, हे लिनसीड क्रॉप फुल्ली मॅच्युअर झालेलं क्रॉप आहे ना. नेक्स्ट बघूया, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ linseed. It is a rabi oilseed crop grown in India. It is important oilseed as well as fiber crop. Linseed crop is a oilseed as well as fiber crop. तर हे तेलवर्गीय पीक आहे आणि ताग वर्गीयमध्ये मोडणार आहे. याचं ताग सुद्धा काढतात. धान्यापासनं तर तेल काढता येतं, आणि त्याचं जे स्टेम आहे, ते स्टेमवरचं जे साल आहे त्याचं फायबर तयार होतं. जसं आपल्याकडं आंबाडी असते है ना, तसं याचं लिनसीडचं ताकसुद्धा फारच लिनियन गोल्ड असं त्याला म्हटलं जातं. तर बॅग्स वगैरे तयार करण्यासाठी लिनिनचे कपडे आले त्यावर आहे ना, जूट ज्याला म्हणत होतो आपण. तर हे सॉफ्ट असतं फायबर. इंडिया इज द मेजर प्रोड्युसर अँड एक्सपोर्टर ऑफ लिनसीड अँड लिनसीड ऑइल. तर भारत देश हे लिनसीड प्रोडक्शनच्या बाबतीत अग्रेसर आहे, त्याचबरोबर
एक्सपोर्ट करण्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. बियाणं एक्सपोर्ट करतो आणि त्याचं तेलसुद्धा एक्सपोर्ट होतं आपल्या देशामधून. ऑइल इज यूज्ड फॉर क्युलिनरी पर्पज. क्युलिनरी पर्पज म्हणजे आपण कुकिंग पर्पजसाठी, फोडणी देण्यासाठी, खाण्यासाठी वापर केलं जातं. चांगलं असतं ऑइल सीड, लिनसीड ऑइल सीड. द ऑइल हॅज ड्राईंग प्रॉपर्टी, हिन्स यूज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ पेंट, वार्निशेस एक्सेट्रा. त्याचं प्रॉपर्टी कशी आहे? ड्राईंग प्रॉपर्टी आहे. तर लवकर तेल वाढतं म्हणून ते तेलाचा वापर पेंट करण्यासाठी, वार्निश बनवण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो प्रामुख्याने. ऑइल केक इज यूज्ड फॉर कॅटल फीड और मॅन्युअर. कॅटल फीड और मॅन्युअर. तर या लिनसीड केकचा वापर कॅटल फॉडर म्हणून केलं जातं आणि मॅन्युअर म्हणून सुद्धा केलं जातं. कॅटल फीड म्हणून आणि मॅन्युअर म्हणून. सीड्स आर ऑल्सो यूज फॉर मेकिंग चटनीज. चटणी, जवसाची चटणी फेमस आहे. जवसाची चटणी फेमस असते. जवसापासून चटणी बनवली जातं. इट कंटेंट अबाउट 35 to 45% ऑइल. या लिनसीडमध्ये 35 ते 45% तेलाचं प्रमाण असतं. 35 ते 45% तेलाचं प्रमाण असतं लिनसीडमध्ये. इन अदर कंट्रीज इट इज ग्रोन ॲज अ फायबर क्रॉप. काही देशामध्ये हे फायबर क्रॉप म्हणूनही प्रामुख्याने घेतलं जातं. आपल्या इकडं नाही तेवढं फायबरचं, पण काही दुसऱ्या देशामध्ये हे लिनसीड क्रॉप फायबर म्हणूनही ग्रो केलं जातं. तर इथं तेलाचं पर्सेंटेज लक्षात ठेवायला पाहिजे. तर शॉर्टमध्ये आपल्याला 4 तरी कमीत कमी युजेस लिहिता यायला पाहिजे 2 मार्कासाठी. रबी ऑइल सीड क्रॉप लिहिता येते, इम्पॉर्टंट ऑइल सीड ॲज वेल एज फायबर, हे ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारू शकतात. नंतर ऑइल इज यूज फॉर क्युलिनरी पर्पजेस, ड्राईंग इन नेचर, इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट दॅट इज पेंट, वार्निश एक्सेट्रा. केक यूज्ड फॉर केटल फॉडर, हे कॉमन. इट इज यूज फॉर चटणी पर्पजेस, है ना, ते कॉमन आहेत. तर बघूया आपण. तर हे तेल, जवसापासनं तेल तयार केलं जातं. काय? जवसापासनं, बियापासनं तेल काढलं जातं. नेक्स्ट हे तेलच आहे ना, ब्रँडेड डबल बॉइल्ड लिनसीड ऑइल. नेक्स्ट लिनसीड बेनिफिट कशासाठी? इम्प्रूव्ह ब्लड शुगर. ब्लड शुगर इम्प्रूव्ह करण्यासाठी या लिनसीडचा वापर होतं. थोडं खाल्ल्यावर थोडं चिकट लागतं. रिच इन फायबर, फायबरी म्हणून याचा वापर केला जातं. कंटेन गुड कोलेस्टेरॉल, रिलीव्ह कॉन्स्टिपेशन, है ना. रिच इन ओमेगा फॅटी ॲसिड, ओमेगा फॅटी ॲसिड सुद्धा आहे तेलमध्ये. हे आहे त्याचं काय फायबर, किती स्मूथ आहे बघा, है ना. त्याचं फायबर वेगळे गुड्स तयार करण्यासाठी, साहित्य तयार करण्यासाठी याचा वापर केलं जातं. फार सॉफ्ट असतं याचं फायबर. तर हे फायबर, लिनसीड फायबर, हे फायबरपासून बघा कशी बॅग तयार केलेली आहे. कापडसुद्धा तयार केलं जातं, आहे ना. हे लिनिन कॉटन, लिनिन कापड असं म्हणतो आपण, आहे ना. अगोदर भरपूर चालू आहे साड्या वगैरे लिनिनच्या, लिनिन गोल्ड. तर हे पद्धतीनं त्याचा फायबर वापर केला जातं. लिनसीड चटणी बघा, लिनसीडची चटणी फार फेमस असते, कोल्हापुरी चटणी, आहे ना. तर ह्या चटणी वगैरे बनवलं जातं लिनसीडपासनं. हे केक आहे, लिनसीडची केक म्हणजे पेंड. हे पेंड जनावराला आहार म्हणून वापरलं जातं, आहे ना. कॉन्सन्ट्रेटेड कॅटल फीड म्हणून पौष्टिक असतं जनावरांसाठी. बघूया नेक्स्ट इकॉलॉजी. इन इकॉलॉजी क्लायमेट अँड सॉईल. क्लायमेट, हवामान कसं पाहिजे. इट इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप. हे उष्णकटिबंधातील तसंच समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. इट रिक्वायर कूल अँड ड्राय क्लायमेट. थंड आणि कोरडं हवामान लागतं या पिकासाठी. द ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 10 to 25 डिग्री सेल्सिअस. 10 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. रेनफॉल इज अबाउट 650 to 1000 मिलीमीटर. तर पर्जन्यमान जे आहे 750 ते 1000 मिलीमीटर ज्या भागामध्ये पाऊस पडतं त्या भागामध्ये कोरडवाहू लिनसीड चांगल्या पद्धतीने घेता येतं.
हेवी रेनफॉल इज हार्मफुल ड्युरिंग ग्रोथ पिरियड. तर लिनसीड झालं, सॅफफ्लॉवर झालं, याला पावसाची गरज नसते. रब्बी सीझनमध्ये जर पाऊस झाला तर घातक असतं. पावसाची गरज नाही. पाऊस जर झाला तर नुकसान होतं पिकाचं. पाऊस सहन करत नाही पिकं. तर या पद्धतीचं हवामान या लिनसीड पिकाला लागतं. नेक्स्ट सॉईल. इट कॅन बी ग्रोन ऑन द व्हेरियस टाईप ऑफ सॉईल. व्हेरियस टाईप ऑफ सॉईल, कोणत्याही जमिनीमध्ये येणारं पीक. बट सँडी लोम टू मीडियम ब्लॅक सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. सँडी लोम टू मीडियम ब्लॅक सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. तर सँडी लोम टू मीडियम ब्लॅक सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. इट शुड बी वेल ड्रेन विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. उत्तम निचरा होणारी, काही प्रमाणामध्ये पाणी धरणारी जमीन. कारण कोरडवाहू पीक आहे, जमिनीमध्ये ओलावा असेल तर पिकाची चांगली वाढ होणार आहे ना. त्यासाठी काही प्रमाणामध्ये त्या मातीनं पाणी धरून ठेवायला पाहिजे पिकाची चांगली वाढ होण्यासाठी. तर सोपा, इट इज ग्रोन व्हेरियस टाईप ऑफ सॉईल बट सँडी लोम टू मीडियम ब्लॅक सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. वेल ड्रेन विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. या पद्धतीने लिहायला पाहिजे. नेक्स्ट व्हेरायटीज. मालशिरस 10, सोलापूर 36, N3, N55, जगदंबा, टाईप नंबर 1, टाईप नंबर 1 to 6 आणि C4 to 9. तर these are the common varieties grown in महाराष्ट्र स्टेट. आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या ज्या लिनसीडच्या जाती आहेत, तर सोलापूर 36, मालशिरस 10, जगदंबा ह्या कॉमन व्हेरायटीज आहेत. ह्या कशा आहेत? कॉमन व्हेरायटीज आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण युनिट नंबर 4 सुरू केलेलं आहे सेकंड पेपरचं, आणि फर्स्ट पेपरचं राहिलेलं आहे. हे संपल्यानंतर आपण फर्स्ट पेपरचं युनिट नंबर 4 सुरू करणार आहोत. तर मॅक्झिमम आपले क्रॉप संपत आलेले आहेत. सेकंड पेपर, तर हे युनिट झालं की आपलं मॅक्झिमम म्हणजे काय, 90% संपलं सिलेबस. फक्त 10% जे फॉर्म मॅनेजमेंट वगैरे आहेत ते आपण कॉमनमध्ये घेऊ फर्स्ट सेकंड पेपर. फर्स्ट पेपर पूर्ण संपल्यानंतर तर सेकंड पेपर 90% सिलेबस आज आपलं संपलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे झालेलं आहे युनिट नंबर 1 फर्स्ट पेपरचं झालेलं आहे. युनिट नंबर फर्स्ट पेपरचं सेकंड राहिलेलं आहे कॉटन आहे ना. तर फायबर क्रॉप राहिलेला आहे. नंतर युनिट नंबर 3 झालेला आहे. युनिट नंबर 4 राहिलेला आहे. फर्स्ट पेपरमध्ये पहिलेही झालेलं आहे, दुसरंही झालेलं आहे, तिसरंही झाले, चौथं आता एकच क्रॉप शिल्लक आहे चौथ्यामध्ये. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा. ज्यांनी नवीन तुम्ही माहीत झालं असेल तर मागे भरपूर व्हिडिओ आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जायचं, त्यामध्ये व्हिडिओ बघायचं, कोणतं तुम्हाला मिळालं नाही ते तुम्ही बघत राहायचं. किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन केलं, त्यावर सुद्धा आपण पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर व्यवस्थित बघा आणि बघताना नोटबुक आणि पेन घेऊन बस चला आणि लिहित चला बाळांनो. थँक्स. जय जवान जय किसान.